In last video, we learned about the myopia. निकट दृष्टीचा दोष काय असतो या दोषाविषयी आपण लास्ट व्हिडिओमध्ये माहिती पाहिली होती. आज आपण पुढचा दोष पाहणार आहोत, तो म्हणजे दूरदृष्टिता. तर दूरदृष्टिता काय असतो तर या दोषाविषयी जाणून घेऊया. दूरदृष्टिता याला हायपरमेट्रोपिया असं म्हटलं जातं. हायपरमेट्रोपिया किंवा फार साइटनेस याचं दुसरं नाव हायपरमेट्रोपिया किंवा फार साइटनेस. दूरदृष्टिता काय असतो? सर्वप्रथम सिग्नलसाठी व्हॉट इज मीन बाय हायपरमेट्रोपिया. हायपरमेट्रोपिया काय असतं तर हायपरमेट्रोपियाचं एक वैशिष्ट्य आहे. इन सच डिसीज द ह्युमन आईज कॅन सी द लॉंगेस्ट ऑब्जेक्ट or distant object clearly but unable to see nearest object clearly. So that is called hypermetropia. की या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकतो पण जवळच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही, त्याला म्हणतात हायपरमेट्रोपिया. इन सच डिफेक्ट human eye can see distant object clearly but unable to see nearby object clearly, called hypermetropia. या दोषात काय होतं सर? we can see the longest object as well as the distant object clearly. Distance means a longest object. We can see clearly but unable to see nearby object clearly. That's called hypermetropia. So now what's happened actually during the hypermetropia? The image of longest object, it can be formed on a retina like it. Suppose that should be the eyes, now the eyelids, and now that is a distant image or the ray of distant object. Its image will be clearly fall over the retina. So that is a retina. Now the image of distant object, दूरच्या ऑब्जेक्टची जी इमेज आहे इट विल बी क्लिअरली सी. बट नाव काय होतं, जवळचा ऑब्जेक्ट जेव्हा पाहिला जातो सो नाव लाईक इट when the eyes can see the nearby object, now like it, so its image will be formed behind the retina. Here the rays are gathered. इतर प्रकाश किरण एकत्र येईल पण जर प्रकाश किरण रेटिनाच्या पुढे किंवा मागे जर एकत्रित असतील तर असे इमेज आपण पाहू शकत नाही. इट मीन्स दॅट सच इमेज or such object cannot be seen because the image of that object will be formed behind the retina and that is the main reason. म्हणजे मूळ कारण काय तर जवळच्या ऑब्जेक्टची इमेज असते an image of nearby object formed behind retina. इमेज कुठे तयार होते? बिहाइंड द रेटिना. रेटिनाच्या पाठीमागे तयार होते. हेन्स वी कॅनॉट सी दॅट ऑब्जेक्ट. आपण ऑब्जेक्ट पाहू शकतो. सो व्हॉट्स आर द पॉसिबल रिझन फॉर इट? याचे पॉसिबल रिझन्स कोणते असतील? There are two main possible reasons behind it. याचे दोन मूळ कारण आहेत.
एक तर सर्वात पहिलं कारण आहे नाव जरा कन्व्हर्जन पॉवर ऑफ द लेन्स बिकम्स अ डिक्रीज. इथं कन्व्हर्जिंग पॉवर डिक्रीज झालेली असते. सो दॅट इज द फर्स्ट रिझन. Converging power of lens becomes decrease. First one and second. दूसरा possible reason आहे ते म्हणजे the distance between retina and lens it will be also decrease. Here the lens becomes bulging. The lens bulging होते, मोठी होते, and lens bulging झाल्यामुळे the distance between retina and lens it will be decreased. The distance between retina and lens should be decreased. So these are the two possible reasons बिहाइंड द हायपरमेट्रोपिया. हायपरमेट्रोपियाचे हे मूळ दोन कारण आपल्याला सांगता येतील. मग हायपरमेट्रोपिया क्युअर करायचा असेल तर कसं करता येईल? हाऊ टू क्युअर द हायपरमेट्रोपिया? जनरली हायपरमेट्रोपिया जो आहे त्याला क्युअर करण्यासाठी वापरली जाते बाय कॉन्व्हेक्स लेन्स. सो नाव हाऊ इट विल बी करेक्ट. हा करेक्ट कसा करायचा? करेक्ट जर करायचं असेल सो नाव टू करेक्ट सच डिफेक्ट यूज अ बायकॉन्व्हेक्स लेन्स ऑफ suitable power. So that's one. सुटेबल पॉवरची बायकॉन्व्हेक्स लेन्स वापरून आपल्याला क्युअर करू शकतो. हाऊ इट विल बी क्युअर? प्रश्न पडतो किंवा बायकॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करून हायपरमेट्रोपिया कसा क्युअर करता येतो? हाऊ टू करेक्ट द हायपरमेट्रोपिया बाय युजिंग बायकॉन्व्हेक्स लेन्स. तर चला हा एक क्विज आहे, याचं एक आपण आन्सर लिहिणार आहोत. क्विज आहे हाऊ to correct hypermetropia by using बायकॉन्व्हेक्स लेन्स. बायकॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करून हायपरमेट्रोपिया कसा यूज करतो तर एक्सप्लेन और जस्टिफाय. तर कसं होतं, जर आपण बायकॉन्व्हेक्स लेन्स जर वापरली तर बायकॉन्व्हेक्स लेन्स काय करतं? सो द बायकॉन्व्हेक्स लेन्स फर्स्टली कन्व्हर्ज द लाइट रे फ्रॉम नियर बाय ऑब्जेक्ट and that converged ray also converges by the retina. So now let's see here. Suppose that should be the eyes. Now that's one. That is the image of nearby. Here we can use the biconvex lens. Now biconvex lens is it can converge the light ray. Firstly it will converge the light ray. Light ray अशा प्रकारे converge करेल. And then converging light rays will be also converged by a lens. Lens परत त्याला असं converge करते and to forms image over retina. Now to form the image over retina. So that is a correction. अशा प्रकारेचं करेक्शन केलं जातं. सिंपली जर रायटिंग करायचं म्हटलं बायकॉन्व्हेक्स lens converge the rays from nearby object and fall on eye lens. eye lens काय करतो मला? eye lens converge it
converge it on retina to forms image. By that way, the biconvex lens correct the hypermetropia. Biconvex lens hypermetropia la correct करता. So that is a second defect.